25 वर्षात दोघांनी मिळून काय पाप केलं? उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी वास्तविकता मांडावी अशी टीका काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केली। ते नागपुरात बोलत होते। शिवसेना भाजपच्या मुंबई महापालिकेतील सत्तेत भाजपही सहभागी होती, ही वास्तविकता भाजपने मांडावी असं आवाहन पटोले यांनी केले। नागपुरातील वाढत्या प्रदूषणावरही ताशेरे ओढण्यात आले। दोघे सोबत होतेत ना, त्याच्यामुळे यांनी नुराकुस्ती खेळू नये, वास्तविकता या लोकांनी मांडावी की काय काय भ्रष्टाचार या लोकांनी केले, काय मुंबईचा बकास केला, या दोघांनी मांडावं। आमची अशी भूमिका त्याच्यामध्ये। आणि थोड्या 5 वर्षासाठी नव्हते ते, अनेक वर्ष त्या महानगरपालिकेमध्ये, जवळपास 25 वर्षापासून हे त्या महानगरपालिकेमध्ये सोबत होते। मग ह्या 25 वर्षात या दोघांनी काय पाप केलं त्याची श्वेतपत्रिका यांनी जाहीर करावी। नुराकुस्ती खेळून मुंबईकरांची दिशाभूल करू नये असा आमचा त्यांना सल्ला आहे। नागपूरमध्ये आपण आहोत आणि मी नागपूरच सांगतो की नागपूरमध्ये कालच एनजीटीचा रिपोर्ट आलेला आहे। त्यांनी नागपूरच्या प्रदूषणाच्या बद्दलची चिंता व्यक्त केलेली आहे। म्हणजे एकीकडे महागाईच्या आगीमध्ये नागपूरकरांना या लोकांनी, फडणवीस आणि गडकरींनी टाकलेलंच आहे, पण विकासाच्या नावाने जे कर्जरूपी पैसे आहेत, त्या कर्जरूपी पैशाच्या माध्यमातून विकासाचा जो दिखावा आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे। आणि आता प्रदूषणाच्या माध्यमातून नागपूरकरांना बिमार करण्याचंही काम या लोकांनी केलेलं आहे। तेच आता सिद्ध झालेलं आहे।